मधुरा, तू कुठे चालली? मस्त कशासाठी? गाणं बघासाठी, देवी बघासाठी, मस्त मजा करासाठी, डान्स करासाठी. हो का? बघा मधुराणी हा सुंदर असा ड्रेस घातलाय. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. इथे मधुराणी फूल आणले आहे, माहित नाही कुठून. तर मधुराच्या बांगड्या पण खूप सुंदर दिसत आहे आणि मधु खूप सुंदर दिसत आहे. मस्तपैकी वेणी घातली आहे आणि ही मधुरा कशी दिसते? मधुरा, आम्ही चाललो चंद्रपूरला फिरासाठी. चला मग भेटूया. आणि ओढणी पण लावली आहे, बॅक साईडला तिने बांधली आहे. ओढणी बांधून दे म्हणे मम्मी मला. तर आता रात्रीचे वाजले आहे 9. आम्ही आज सकाळपासूनच प्लॅन केला होता की रात्री चंद्रपूरला जायचं बा. आम्ही रात्री 9 निघालो होतो चंद्रपूरसाठी, कारण रात्रीच पाहण्यालायक राहते बा तिथलं, म्हणून आम्ही रात्रीच निघालो होतो. तर आम्ही बल्लारशावरून गेलो होतो. बल्लारशाचं या देवीचं डेकोरेशन जे अधुरं होतं ते आज पूर्ण झालं होतं, पण खूप यावर्षी लेट झाला होता या देवीचं डेकोरेशनसाठी. नाही तर या देवीचं खूप लवकर डेकोरेशन खूप मस्त होते बा आणि पाहण्यालायक पण राहते. तर हा डेकोरेशन त्या देवीचं आहे. आज खूप ट्रॅफिक होतं, कारण आज भरपूर ठिकाणी जेवण पण होतं देवीकडे. आज आमचा उपास पण होता, म्हणून चला जाऊया बा चंद्रपूरचं काय काय असतं तर बा. तर चंद्रपूरचं मी खूप ऐकलं होतं की खूप सुंदर अशा देव्या वगैरे बसतात तिथे. खूप महाकालीचं दर्शन वगैरे करायला खूप दुरून दूर येतात. तर म्हटलं आपण पण जाऊया. तर आम्ही रात्रीच निघालो होतो. खूप वेळ लागला होता आम्हाला, इथून ट्रॅफिकच खूप होतं आणि या देवीकडे दर्शनाला खूप भीड होती. आणि इथेच देवदर्शन करता करताच इथे महाप्रसाद पण देण्यात येत होता त्यांना, म्हणून भीड जास्त होती. इथे पोलीसचं पण बंदोबस्त केला गेलं होतं, कारण खूप भीड असल्यामुळे ट्रॅफिक झालं होतं आणि आम्हाला खूप उशीर होत होता जाता जाताच. मग आम्ही डायरेक्ट चंद्रपूरलाच गेलो होतो, कुठेच थांबलो नाही आम्ही. मग आम्ही गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून टाकलं आणि पेट्रोल पंपवर भरपूर गर्दी होती इथे पण, कारण मोस्ट ऑफ लोक चंद्रपूरलाच जात होते. आणि रात्रीचे आम्हाला इथे 9:30 असते ना, कारण ट्रॅफिक असल्यामुळे हळूहळू आलो होतो आम्ही. आणि मग इथून बल्लारशावरून मोस्ट ऑफ लोक पैदल जातात महाकालीला, आणि जागोजागी इथे असे स्टॉल लागून असतात. तिथं केळं आणि दूध दिल्या जाते, ज्याचा उपास असते त्यांना आणि लहान मुलांना, किंवा ज्याचा उपास नसला त्यांना पण मिळतात. गाडी थांबवून ते लोक असे सर्व करतात आपल्याला. स्टॉल भरपूर होता, डीजे पण चालू होता. खूप सारे लोक असे वाघं वगैरे बनून जातात इथून. आणि पायदळ तर इतके लोक होते, भरपूर असं गर्दीच वाटत होती. असं वाटत नव्हतं की आम्हाला की 10 वाजले की 10:30 वाजले, काहीच वाटत नव्हतं. प्रत्येक स्टॉलजवळ अलग अलग काहीतरी होतं, म्हणजे एका ठिकाणी दूध, केळं किंवा उपासाचं उसळ वगैरे, तसं भरपूर काही होतं. एका ठिकाणी पाण्याच्या बॉटल्सवर पण होत्या. भरपूर लोक पैदल जात होते. त्यांची आस्था बघून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं होतं की एवढ्या दूर हे पैदल जातात बा. तर यावर्षी यांनी पण म्हणत होते की आपण पण पायदळ जाऊ बा, पण मधुरा असल्यामुळे थोडंसं आम्हाला नाही वाटलं की नाही जाऊ बा पायदळ, कारण ही चालत नाही, मग आम्हाला प्रॉब्लेम होत होता. म्हणून त्यामुळे आम्ही म्हटलं चला यावेळेस स्कूटीनेच जाऊ. थोड्या दूर गेल्यानंतर इथं पण आम्हाला गाडीला हात दाखवून थांबवण्यात आलं. इथे उसळ वाटत होते आणि आम्ही नाही म्हटलं तरी मग आम्ही एक छोट्याशा बाउलमध्ये थोडंसं उसळ घेतलं. मग आम्ही एंटर झालो होतो महाकाली नगरीमध्ये, म्हणजे चंद्रपूरला. तर इथून चालू होते डेकोरेशन. जे महाकाली मंदिरचं रस्ता आहे, भव्य असं डेकोरेशन होतं. भरपूर लायटिंग्स, त्यांचे बॅनर वगैरे भरपूर होते. बघ वरती बघ चिकू. एखादी यात्राच भरल्यासारखं वाटत होतं. खूप सारे असे दुकान, स्टॉल लागून होते. भरपूर सारे असे लोक ते बघत होते. खूप मस्त. इथे ऑर्केस्ट्रा पण होता, पण आम्ही ऑर्केस्ट्रा पाहायला आलो नव्हतो, पाणी असल्यामुळे. तर इथे हे जे मंदिर पाहत आहे महाकालीचंच मंदिर आहे. खूप अशी मान्यता आहे या महाकाली मंदिराची, आणि भरपूर दुकान वगैरे लागून होते. तर आम्ही म्हटलं, पहिले खूप गर्दी दिसली आम्हाला, तर मधुरा काही ऐकत नव्हती. तर मी म्हटलं चला पहिले आपण थोडंसं बाहेरून बघून येऊ आज, कारण रोड शो होता इथे. आणि रोड शोसाठी आम्हाला 7-8 वाजताच यायचं होतं, पण थोडंसं काम आल्यामुळे आम्हाला लेट झालं होतं.
तर आम्ही म्हटलं चला पहिले ते बघून घेऊ, मग रात्री दर्शन करूया याच्या वेळेस. तर आम्ही मग बघितलं तिथे रोड शोचं खूप गर्दी तर होतीच, पण रोड शो हा संपला होता. आम्हाला 10:30-11 वाजले होते इथेच आम्हाला. हो, थोडंसं हळू घ्या ना, हळू घ्या ना थोडंसं. बाबा, इथे असे पण काही काही दुर्गा मंडळ होते जिथे भूताचा शो वगैरे त्यांनी ऑर्गनाईज केला होता. तर त्याच्यासाठी तिकीट पण होती, पण मधुरा सोबत असल्यामुळे आमचं काही तिथे जाणं झालं नाही. ती घाबरते बा म्हणून. रोड शोसाठी भरपूर असे ट्रक्स आणि डीजेज वगैरे होते, पण आम्हाला एकही असं काही पाहायला भेटलं नाही तिथे. पण आम्हाला जे जे पाहायला भेटलं मी तुम्हाला नक्की इथे दाखवणार आहे. पण असं वाटलं की आम्ही खूप काही मिस केलं आहे बा. आम्हाला खूप असं वाटत होतं की काहीतरी मिस झालं बा. आज खूप छान शो होता इथे. आम्हाला लास्टमध्ये भेटलो होतं पाहासाठी. मग आम्ही इथे थांबलो होतो थोड्या वेळ, की काहीतरी आवाज येत होता की काहीतरी येत आहे बा डीजेज वगैरे. मी म्हटलं थोडं तरी पाहूया, काहीतरी असेल आपल्यासाठी राहिलं असेल बा म्हणून. या आशेने आम्ही मग तिथे थांबलो. तर बघितलं तर खूप सुंदर असे देवीचं रूप घेऊन एक मुलगी होती तिथे. तिने खूप सुंदर असं ड्रेसअप केला होता. खूप सुंदर दिसत होती ती. असं वाटत होतं की चक्क देवीच आहे की काय. त्या देवीकडे पाहून खूप मनाला प्रसन्न वाटत होतं. खूप खुश झाली होती मधुरा पण. आम्हाला खूप असं म्हणजे वाटत होतं की खूप बरं झालं आपल्याला हे तरी पाहायला भेटत आहे बा. मग त्यानंतर काही ट्रक्सवर शिवलिंगचं पिंड वगैरे होतं आणि भरपूर असे कॅरेक्टर पण होते देवाचे. कोणी कोणी असं महाकालीचं रूप घेऊन होतं, कोणी हनुमानजीचं रूप घेऊन होतं. भरपूर असं काही पाहण्यालायक होतं, पण आम्हाला काही तेवढं काही बघायला भेटलं नाही. पण जे लास्टमध्ये आम्ही जे बघितलं ते पाहून पण आम्ही खूप खुश झालो होतो. इथे पण लहान लहान मुलं खूप सुंदर असा डान्स करत होते. त्यांनी पण असे रूप घेतले होते. तर कोणीतरी हनुमानजी बनवून होतं, कोणी शंकरजी बनवून होतं, कोणी महाकाली बनवून होती, कोणी दुर्गादेवी बनवून होती. तर खूप सुंदर त्यांनी डान्स करत होते. छोटे छोटेच मुलं होते. त्यांच्यासाठी खाण्याचं पण अरेंजमेंट होतं. खूप लोकांना इथे स्टॉल लावून होते, तर त्यांना महाप्रसाद किंवा लाडू किंवा बिस्किट असं काहीतरी देण्यात येत होते. मग आम्ही ते पाहिलं तर खूप आम्हाला मजा वाटली. आम्हाला वाटलं होतं की पहिले यायला पाहिजे नव्हतं थोडं तरी, पण आम्ही ट्रॅफिकमुळे अडकलो होतो आणि आम्हाला लेट झालं होतं. त्यामुळे हे सगळं आमचं मिस झालं होतं आणि एंडिंगचं आम्हाला जे पाहायला भेटलं ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. मग आम्ही इकडे थोडं समोर आल्यानंतर इथे आम्ही थोडंच थांबलो होतो पुन्हा. तर इथे पण खूप सुंदर असं अष्टविनायक गणपती बाप्पाचं देखावा होता.
लवकरात लवकर यावे. मग नंतर आम्ही महाकालीच्या दर्शनासाठी आम्ही अंदर गेलो होतो मंदिराजवळ. तर भरपूर भीड होती, भयंकर अशी भीड होती की सांगू नाही शकत मी तुम्हाला. मधुरा पण थोडी थकून गेली होती, तर ती पण लेटून गेली होती यांच्या खांद्यावरच. मग मी आणि हिचे पप्पा आणि मधुरा झोपूनच होती. तर आम्ही मग तसंच दर्शनासाठी गेलो होतो. भरपूर भीड होती. आतमध्ये गेलो तर पाहत होतो खूप साऱ्या लेडीज आणि जेंट्स अशी लाईनमध्ये लागून होते अलग अलग. मग आम्ही लाईनमध्ये वगैरे लागलो. त्यानंतर मग तिथे मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, तर मग आम्ही मोबाईल वगैरे शूट घेऊ शकलो नाही. मग आम्ही महाकालीचं दर्शन घेतलं. मग आम्ही घराकडे निघालो होतो. आम्हाला खूप लेट झाला होता. मधुरा पण झोपी गेली होती. आणि मग आम्ही हळूहळू मग आलो होतो, कारण रस्ता तर चालूच होता. आम्ही एवढा वेळ झाला तरी पण लोक जाणारे जातच होते पायी. खूप लोक असे पायी पायी जातात तिथे. आणि रात्रभरच ते दर्शन चालू असते, सप्तमी, अष्टमी, नवमीला. तर हा होता माझा ब्लॉग महाकालीचं दर्शनासाठी. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.